श्री स्वामी समर्थ। तर आज मी बनवणार आहे कोवळ्या फणसाची भाजी। करायला एकदम सोपी रेसिपी आहे। तर सुरुवातीला हाताला आणि सुरीला तेल लावून घ्यायचं, म्हणजे फणसाचा चीक हाताला लागत नाही। तर इथं मी 1/2 किलो कोवळा फणस घेतलेला आहे। तर अगोदर त्याची साल काढून घ्यायची, नंतर त्याचे तुकडे करून घ्यायचे। तर आता हा फणस आपण शिजवून घेणार आहोत। तर गॅसवरती एक कढई ठेवायची, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं। पाणी गरम झालं की याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं मीठ घालायचं आणि कट केलेले फणसाचे तुकडे त्याच्यामध्ये टाकायचे आणि वरतून अगदी थोडंसं तेल घालायचं। तेलामुळं काय होतं, हा फणस एकदम मऊ आणि पटकन शिजतो। तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा फणस 1-2 ते 3 मिनटात शिजवून घेऊ शकता। तर 4 ते 5 मिनटानंतर हा फणस अगदी मऊ आणि छान असा शिजलेला आहे। तर आता मस्त फोडणी करूयात। तर 1 कांदा, 1 टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे, थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि आलं आणि लसूण किसून घेतलेला आहे। नंतर गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झाली की याच्यामध्ये मी 2 छोट्या पळ्या तेल घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे याच्यामध्ये तेल वापरू शकता। तेल गरम झालं की याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायचे। मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं। जिरंसुद्धा मस्त फुलून घ्यायचं। नंतर याच्यावरती थोडंसं हिंग घालायचं, तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल। नंतर 1 कांदा आपण बारीक कट करून घेतला होता, तो कांदा याच्यावरती टाकायचा आणि त्याला छान असं गुलाबीसर रंगावरती परतून घ्यायचं। कांदा परतला की वरतून थोडासा कढीपत्ता टाकायचा, तो सुद्धा मस्त असं परतून घ्यायचा। नंतर किसलेला आलं आणि किसलेलं लसूण टाकायचं आणि तो सुद्धा आता छान फोडणीमध्ये परतून घ्यायचा। तर यातले सगळे मसाले, कांदा, टोमॅटो तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे वापरू शकता। नंतर हे मस्त असं परतलं की 1 टोमॅटो आपण बारीक कट करून घेतला होता, तो टोमॅटो याच्यावरती टाकायचा आणि त्यालासुद्धा आता छान परतून घ्यायचं। तर टोमॅटो परतत आला की याच्यामध्ये आपण पावडर मसाले वापरणार आहोत। तर याच्यामध्ये मी अगोदर थोडीशी हळद घातलेली आहे। नंतर याच्यामध्ये 1 चमचा साठवणीचा घरगुती मसाला घातलेला आहे। नंतर याच्यावरती थोडंसं अर्धा चमचा मी धना पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा मटण मसाला वापरलेला आहे। तर आता हे सगळे मसाले मी छान परतून घेणार आहे कांदा आणि टोमॅटोमध्ये। तर मसाला परतला की आपण हा जो शिजवून घेतलेला फणसाचे तुकडे होते, ते तुकडे याच्यावरती टाकायचे आणि त्याला छान परतून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये मी कुठलाही वाटण किंवा एक्स्ट्रा मसाला वापरलेला नाही, अगदी घरगुती साहित्यामध्येच ही मस्त भाजी बनवून तयार होते। नंतर याच्यावरती चवीपुरतं मीठ घालायचं आणि मस्त कोथिंबीर घालायची। तर ही एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे, करायलासुद्धा खूप सोपी रेसिपी आहे। तर आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं। तर 5 ते 7 मिनटात अशी भाजी बनवून तयार होते। तर कोकणात आणि विदर्भात शक्यतो फणसाच्या भाजीमध्ये कांदा लसूण वापरत नाहीत। तर इथं मी फणसाची सुकी भाजी बनवलेली आहे। हवं असलं तर तुम्ही याची रस्सा भाजीसुद्धा बनवू शकता। तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भेटूया पुन्हा अशाच मस्त एकदम साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय आणि नमस्कार आणि हॅपी कुकिंग।